या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड येथे शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं। आपल्यासोबत कॅप्टन अभिजित दादा अडसूळ आहेत। सर, काय सांगू शकाल? पक्षांमध्ये उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, काय सांगू शकाल? नक्कीच अतिशय उत्साहामध्ये आज या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। अतिशय चांगले उमेदवार आमचे वरुड आणि शेंदूजना घाटमध्ये दिलेले आहेत आणि नक्कीच सगळ्यांना आत्मविश्वास आहे की जास्तीत जास्त नगरसेवकसुद्धा निवडून येतील आणि दोन्ही नगराध्यक्ष वरुड आणि शेंदूजना घाट, मोर्शी, त्याचप्रमाणे दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर आणि धारणी प्रत्येक ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार दिलेले आहेत ते तोडीला तोड देणारे उमेदवार आहेत आणि नक्कीच 7पैकी जास्तीत जास्त आम्ही तर म्हणजे 7पैकी 6 नगराध्यक्षाचे निवडणूक शिवसेनेचे निवडून येतील अशी परिस्थिती आहे। सर, आपण युतीमध्ये आहे सर, जर समजा पक्षाचे नगरसेवक निवडून आले तर भारतीय जनता पार्टीसोबत बसणार आहे का सर? बघा, आम्ही काही युतीमध्ये आज लढलेलो नाहीत, त्यामुळे ते उद्या युतीबरोबर बसायचं की नाही हा तेव्हा विषय ठरवण्यात येईल, कोणाबरोबर बसायचं कोणाबरोबर नाही। सर, कार्यकर्त्यांना काय मेसेज द्याल सर? नाही, आज कार्यकर्त्यांना आज आम्ही शिवसेना म्हणून आज उलट आम्ही आनंदी आहोत, कारण प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं आणि कुठेतरी पाठीत खंजीर खुपसून घ्यायचा, परंतु आज आमचे उमेदवार जे आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे की आपण शिवसेना म्हणून चाललो आहे, कोणाचे कुबड्या आणि कोणाच्या पैसाकी घेऊन जायचं नाही, तर आम्ही आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या ताकदीवर आज पुढे जातो आहोत। त्यामुळे कुठली भीती मनामध्ये नाही, कोण मागून येतं हे नाही, जे आहे ते छाताडावर आम्ही वार घ्यायला तयार आहोत। प्रत्येक वेळी पाठीत वार घ्यायचा ही आता जुनी प्रथा झाली, त्यामुळे आम्ही समोर लढणारी लोक आहोत, शिवरायांचे मावळे आहोत, बाळासाहेबांचे मावळे आहोत आणि त्यामुळे आता समोरासमोर लढाईची वेळ आलेली आहे। आता आम्ही दाखवू दूध का दूध पाणी का पाणी। आपल्यासोबत शेगाट नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, काय सांगू शकाल? सर, मी मिनल कोकोडे बोलत आहे आणि कसं आहे, नगराध्यक्षपद मला मिळालं आहे तर मी समाजकार्य करेल, सगळ्यांना घेऊन चालेल आणि काही जरी समस्या असल्या तर कसं आहे, मी गोरगरीब सगळ्यांना मदत करेल, कारण की जनता माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की जनतेने मला जे निवडून देईल ते जनतेचं सगळं काही कार्य ते जनता सहकार्य करेल आणि मी त्यांना सपोर्ट करेल, एवढंच बोलते सर। थँक्यू। ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून धाले पाटील सर आहे सर, काय सांगू शकाल? आज आपण राजकारणात खूप मोठा अभ्यास आहे आपल्याला, काय सांगू शकाल सर? सध्याची निवडणूक आमच्यासाठी खूप आनंदाची निवडणूक आहे। काही दिवसापूर्वी आमची तयारी नसताना जेव्हा आम्ही कमी वेळामध्ये तयारी केली, परंतु बरेच दिवसापासून आपली पकड आहे अशा पद्धतीचे ताकदवार उमेदवार आणि खास करून तरुण उमेदवार आम्हाला सगळ्या नगरपालिकेमध्ये मिळालेले आहे। थोडा वेळ जर आम्हाला अजून मिळाला असता तर ज्या काही 1-2 नगरपालिका आमच्या हातून सुटलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं उमेदवार मिळाले असते। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही पहिला टप्पा पार केलेला आहे, कारण कोणत्याही उमेदवाराला आम्हाला आज रेसमध्ये आणण्यासाठी मेहनत घेण्याची गरज नाही, कारण आमचे सगळे नगराध्यक्षाचे उमेदवार हे पहिल्या दिवसापासून रेसमध्ये आहेत। सर, लाडकी बहीण योजना ही एक निवडणूक प्रचार म्हणून असं यंत्र वापरलं जाईल का सर? लाडकी बहीण योजना आमचीच आहे, शिंदे साहेबांचीच आहे, मुख्यमंत्र्यांचीच आहे। ते मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास करून राबवली की ज्या महिलेला थोड्या गोष्टीसाठी कधीकधी पैशाची टंचाई जाणवते, घरातल्या इतर व्यक्तीसमोर हात पसरायचं काम पडते, म्हणून त्यांच्यासाठी खिच्याचा खर्च म्हणून हक्काचे काही पैसे असावे म्हणून लाडकी बहीण योजना त्यांनी फार विचार करून तयार केलेली आहे। कारण शिंदेसाहेबांना सामान्य माणसातली कुठलीही गरज जर दिसली तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ, जे काही महाराष्ट्राचं आरोग्य विभागाचं पूर्वी बजेट होतं ते बजेट कमीत कमी शिंदेसाहेब यांच्या कारकिर्दीमध्ये 10 पट झालेलं असून 5-5 लाखाच्या वरच्या रकमेचे ऑपरेशन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात झाले आणि मोठ्या प्रमाणावरती पैसा त्यांनी महाराष्ट्रात या योजनेला वाटला। तो नक्कीच शिंदेसाहेब जेव्हा होते तेव्हा ज्या पद्धतीने इवन मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे अक्षरशः एक फोन जरी केला तर व्हॉट्सअपवर मेसेज टाकून मुख्यमंत्री सहायता निधीचे पास होत होते, इतकं फास्ट काम शिवसेनेमध्ये होत होतं। बाकीच्या पक्षांबद्दल आणि बाकीच्या याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु आमच्या साहेबांच्या वेळी शिवसेनाचं जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा नक्कीच कामं खूप फास्ट आणि जोरात चालली होती।